ओम शांती. आज आहे 25/8/2025 ची साकार मुरली. बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, पावलो पावली जे होत आहे ते कल्याणकारी आहे. ड्राम्यामध्ये त्याचंच कल्याण होत असतं जो बाबांच्या श्रीमता अनुसार चालत असतो. आणि बाबांनी दिलेल्या श्रीमतामध्येच ज्याने कल्याण समजलेलं आहे त्याचं जीवनामध्ये नेहमीच कल्याण होत आलेलं आहे. बाबा प्रश्नामध्ये विचारतात, मुलांनो, ड्राम्याची कोणती विधी ही नोंद झालेली आहे आणि जे जाणणारे मुलं आहे ते खूप खुशीमध्ये राहू शकतात किंवा राहतात. तर बाबा सांगतात की जे ड्राम्याची नोंद आहे ती प्रत्येक कल्पाची झालेली असते. बनी बनाई बन रही, अब कुछ बनना बाकी नाही. जे चालत आलेलं आहे ते सर्व ड्राम्यामध्ये नोंद आहे. ड्रामा अनुसार हे सर्व काही होत आहे. विश्वाचा विनाश किंवा दुनियाचा विनाश हे सुद्धा ड्राम्यामध्ये नोंद आहे. बाबा सांगतात, विनाशासाठीच 5 प्रकृतीचे तत्व तयार आहेत आणि विनाश झाल्याशिवाय नवीन राजधानी तयार होणार नाहीये. बाबा सांगतात, यामध्ये थोडा सुद्धा बदल सदल होणार नाहीये. भले तुमची अवस्था खालीवर होत राहील. बाबा सांगतात, कधी तुम्हाला उमंग तर कधी तुम्ही थंडे पण होऊन जाल, परंतु कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्ही गोंधळून जायचं नाहीये. सर्व आत्म्यांना शिकवणारा बाबा रोज परमधामामध्ये येऊन आपल्याला शिकवत आहे. ह्याच गोष्टीची तुम्ही कायम खुशी ठेवली पाहिजे. बाबा ह्या सुंदर मैफिलमध्ये येतात आपल्याला सर्वांना सुंदर ते सुंदर बनवण्यासाठी. बाबा सांगतात की एकच बाबा आहे ज्यांना सत्यम शिवम सुंदरम असं म्हटलं जातं आणि बाबापेक्षा ह्या जगामध्ये सुंदर असं कोणीही नाहीये. बाबा सांगतात, ह्या संगम युगाची महिमा ही अपरंपार आहे. युग छोटासा आहे, वेळही ह्या युगाचा छोटासाच आहे, परंतु ह्या युगावर होणारी जी प्राप्ती आहे ही मात्र दीर्घ काळाची आहे, लंबा समय आहे. यासाठी बाबा सांगतात, मुलांनो, तुमचा जो पुरुषार्थ आहे हा पुरुषार्थ तीव्र गतीने होणं फार फार महत्वाचं आहे. यासाठी बाबा मधून मधून सांगतात, मुलांनो, वेळ कमी आहे, आता तरी तुम्ही कोणत्याही प्रकारची गफलत चूक करता कामा नये. बाबा सांगतात, सर्वात धोकेदायक जे इंद्रिय आहे ते म्हणजे आहे डोळे. तर ह्या दृष्टीला दोषी न ठरवता दृष्टीला शीतल बनवायचं आहे, शांत बनवायचं आहे. आत्मा भाई भाईचा पाठ आपल्या सर्वांना पक्का करायचा आहे. आत्मिक दृष्टी बनवायची आहे, रूहानी दृष्टी बनवायची आहे. त्यामुळे आपल्यामध्ये आत्मीयता निर्माण होईल आणि विश्व बंधुत्वाची भावना आपल्या सर्वांच्या मध्ये जागृत होईल. जो भेद आहे काळा गोरा हिंदू मुस्लिम, तर हे भेद आपल्यामधून निघून जातील आणि आपला भाईचारा निर्माण होऊ शकेल. बाबा सांगतात की सदा ह्या स्मृतीमध्ये राहा की आम्ही गोपिका आहोत आणि आमच्या सर्वांचा गोपी वल्लभ बाबा आहे. ही स्मृती राहिली तर खुशीचा पारा नेहमी चढत राहील. आतापर्यंत दुनियामध्ये जे काही तुम्ही ऐकलेलं आहे, शिकलेलं आहात, वाचलेलं आहे, बाबा सांगतात हे सर्व विसरून जा आणि आता जे बाबा शिकवतात तेच लक्ष देऊन शिका, ऐका आणि धारण करा. आम्ही सर्वजण भाऊ भाऊ आहोत हे दृष्टी पक्की जर केली तर वाईट दृष्टी, विकारी दृष्टी शांत आणि शीतल होईल. मायेपासून कधीही धोका खाणार नाही, मायेला हार घालू शकणार नाही, मायेबरोबर हार खाऊ शकणार नाही. मायेवर तुम्ही विजय प्राप्त करू शकाल. बाबा सांगतात, सेवेच्या द्वारे योगयुक्त स्थितीचा अनुभव करणारे
तुम्ही खरे सेवाधारी आहात. ब्राह्मण जीवनाचा आधारच काय आहे? सेवा. बाबा सांगतात की मायापासून वाचवण्याचा किंवा मायापासून जिवंत राहण्याचं साधन सुद्धा सेवा आहे. सेवा ही योगयुक्त बनवते, सेवा ही शक्तिशाली बनवते. बाबा सांगतात सेवा म्हणजे फक्त भाषण करणे नव्हे, सेवा म्हणजे फक्त मुखाची सेवा नव्हे, तर ज्या अर्थी मुखाने सेवा करता बाबा सांगतात त्याचं स्वरूप सुद्धा बनणं गरजेचं आहे. सेवा करताना निस्वार्थ भाव, त्यागाची भावना, तपस्या स्वरूप होऊन सेवा करा. बाबा सांगतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जी कामना आहे ती कामना सोडून निष्काम सेवाधारी बना. ह्या सेवेलाच ईश्वरी सेवा असं म्हटलं जातं. मुखाच्या द्वारे बरोबर मनाच्या द्वारे आणि कर्मणाच्या द्वारेही तुम्ही सेवा करू शकता. जेव्हा मन मना भव या स्थितीमध्ये राहून सेवा कराल तेव्हा ही सर्वात श्रेष्ठ आणि मोठी सेवा मानली जाणार आहे. बाबा म्हणतात तुमच्या समोर आकृती आहे, परंतु आकृतीला न पाहता एक निराकार जे निराकार परमात्मा बाबा आहे तिला पहा आणि त्याच्यावरच आकर्षण मुरत बना. कोणत्याही आकृतीवरती म्हणजे देहावरती, देहाच्या संबंधांवरती, स्वरूपावरती तुमची बुद्धी आकर्षित होता कामा नये. बाप दादांचं मुलांवरती इतकं प्रेम आहे. बाबा सांगतात जे समजतात, बाबा तर म्हणतात माझा एक एक बच्चा अनन्य आहे आणि एक एक बच्चा हिरा आहे. बाबा सांगतात दुनियामध्ये असं कोणी नाही की जे बाबां एवढं किंवा इतकं बाबा एवढं प्रेम करू शकतात. जर बाबा आपल्या बरोबर एवढं प्रेम करतात तर मुलांनी बाबांवर किती प्रेम केलं पाहिजे. तर बाबा सांगतात प्रेमाची निशाणी काय आहे? तर बाबा म्हणतात कोणतीही कमी न राहणं म्हणजे प्रेमाची निशाणी आहे. बाबांच्या समान निराकारी, निर्विकारी, संपूर्ण पवित्र बाबा जसे दुःखहर्ता सुखकर्ता आहे तसे आपणही दुःखहर्ता सुखकर्ता बनलं पाहिजे. बाबा अपकारींवर उपकार करतात तर मुलं सुद्धा अपकारींवर उपकार करणारे बनले पाहिजे. हे आहे बाबांच्या प्रेमाची निशाणी. संपूर्ण संपन्न समान बनणं ही आहे प्रेमाची निशाणी. आणि हेच प्रेम सहज योगी पण बनवतं आणि सहयोगी पण बनवतं. ही आहे प्रेमाची निशाणी आधार. ओम शांती.